मैत्रिणींनो नमस्कार. आपल्याला कला आणि अद्वैतच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका आली आहे बरं का. सगळ्यांनी लग्नाला जायचे. 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे मेहंदीचा समारंभ आणि 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे हळदीचा समारंभ. पण हळदीमध्ये काय होणार आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर चला मग. आपण आतापर्यंत पाहिलं की कला आणि अद्वैतचा दोघांचाही मोबाईल काढून घेतल्यामुळे दोघांचंही एकमेकांशी बोलणं होत नाही आणि नाही राजाने अद्वैत बाईचा वेश घेऊन कलाच्या घरामध्ये जातो, पण तिथेही कलाला त्याला ती गोष्ट सांगता येत नाही. आता कला तीच गोष्ट हळदीच्या कार्यक्रमा दिवशी चिठ्ठीद्वारे सांगते. कशी सांगते ते आपण पाहणार आहोत. कला चिठ्ठीमध्ये असं लिहिते की चांदेकर, रोहिणी मॅडम आणि राहुल कुठल्या तरी महत्वाच्या पेपरवर तुझ्या सह्या घेण्याचा प्रयत्न करतायत. कला ती चिठ्ठी लिहून हळदीच्या डब्यामध्ये ठेवते आणि कलाची उष्टी हळद चांदेकरच्या घरी पोहोचली जाते. तो डबा घेत अद्वैत म्हणतो, बघू तरी उष्टी हळद कशी स्पेशल असते, आणि तो डबा काढून पाहतो. त्याच्यामध्ये चिठ्ठी असते. अद्वैत ओरडून सगळ्यांना सांगतो, त्या अति आगाऊने माझ्यासाठी हळदीसोबत एक चिठ्ठी सुद्धा पाठवली आणि रोहिणीला संशय येतो की कलाने त्या चिठ्ठीमध्ये आमच्याबद्दलच काहीतरी सांगितलंय. रोहिणी मनातल्या मनात म्हणते, तिने या चिठ्ठीमध्ये आमच्याबद्दल काहीतरी लिहिलं असेलच. आणि इकडे अद्वैत चिठ्ठी वाचतो आणि रोहिणीच्या तोंडाकडे पाहतो. हे सगळं आपल्याला 14 नोव्हेंबर रोजी म्हणजेच कला अद्वैतच्या हळदीच्या दिवशी पाहायला भेटणार आहे. आता रोहिणी आणि राहुल मिळून कोणता नवीन प्लॅन करणार आहेत हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा.